अधिपती सुखपती छंदपती ब्रह्मपती निरंतर क्या बात है, खूब सुंदर। मोरया 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 मोरया। आज हिंदू संमेलन ठेवण्याचा उद्देश काय आहे? हिंदू संमेलन हे आपल्या सगळ्या हिंदूंचं एकत्रीकरण करून आज हिंदूंच्या वरती ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या वरती एक उत्तर काढणं। सगळ्यांनी आपण जे म्हणतो की से एक है तो सेफ है, तसं बचाएंगे तो कटेंगे असं म्हणतो। तर आपल्या घराजवळ हा बांगलादेशी मुसलमानांचा प्रश्न आपल्या घराजवळ आलेला आहे, त्यामुळे या सगळ्याला आपण एकत्र राहिलो तर आपण त्याला उत्तर देऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं परिवर्तन हा संघाने आणलेला मोठा विषय आहे। प्रत्येकाने आपापल्यामध्ये परिवर्तन केलं तर समाजामध्ये परिवर्तन होईल। अशा प्रकारच्या या वस्ती 6 संमेलन आपण हिंदू संमेलन घेत आहोत। याचं पुढचं वस्ती संमेलन 12 तारखेला सिद्धेश्वराचं सुर्यवाडा इथे संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। अशा संमेलना माध्यमातून आपण सगळ्या हिंदूंना एकत्र करून त्यांच्यातली सामाजिक समरसता त्यांची एकी असं एकत्र करून आपण हा प्रश्न जास्तीत जास्त कसा व्यवस्थित आणि सोडवता येईल हा प्रयत्न आपण करणार आहोत। धन्यवाद। आता आपण जे बॅनर लावलेले आहे 2 लोकांचे आहेत, त्यामध्ये हेडगेवार साहेबांचे पण फोटो आहे। हा, याचा उद्देश काय म्हणजे बाकीच्या मध्ये आता हेडगेवार आरक्षण हो, तर त्यांना ठेवण्याचं कारण काय? त्यांना त्यांनी फोटो लावण्याचा कारण याच्या सगळ्याचा जो सुरुवात आहे ती 100 वर्षापूर्वी डॉक्टर हेडगेवार यांनी सुरुवात केली। सरकारला पहिले होते ते आणि त्यांची कल्पना अशी होती की संपूर्ण समाजाचं संघटन करायचं आणि संपूर्ण समाज आपल्याला बदलवायचा आहे। त्यामुळे संघ शताब्दी वर्ष साजरा करतो, समाज अजून 1000 वर्ष काय असं नाहीये, तर समाज हा संघमय व्हावा असा त्यांचा प्रयत्न होता, म्हणून त्यांचा फोटो या ठिकाणी आपण घेतलेला आहे। आजचा जो हिंदू संमेलन आपण घेत आहे त्याचा मागचा उद्देश काय? आता संघाला 27 वर्ष झालेली आहेत। संघाच्या 27 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे असे मोठे कार्यक्रम आम्ही करत नाही आहोत, तर आम्ही एक छोटे आमच्या रचनेमधून संपर्क अभियानानंतर हिंदू संमेलनानंतर प्रमुख जनगोष्ठी, त्यानंतर सद्भाव जे समाजातले ज्ञाती समाज आहे त्यांच्या सगळ्यांच्या एकत्रीकरणाचा असं कार्यक्रम केलेला आहे। आता हिंदू संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पंचपरिवर्तनाचे जे मेन 5 मुद्दे आहे ते 5 मुद्दे समाजासमोर घेऊन जाणार आहोत आणि त्या मुद्द्यावरती जनजागृती करून करणार आहोत। आता संघाला 100 वर्ष झाले, तर संघ कधीतरी विसर्जित करायचा हा आपला दृष्टिकोन आहे। तर परिवर्तनाचे जे मुद्दे आहेत ते समाजासमोर देऊन समाजामध्ये जनजागृती करणं हाच एक महत्वाचा मुद्दा संघाने हाती घेतलेला आहे। आजचा विषय काय असेल? आपण जे सांगितलंय त्याचा विषय काय असेल? हे पंचपरिवर्तनाचेच मुद्दे याच्यामध्ये मांडले जातील आणि काही मान्यवर असतील ते आपले हिंदू संबंधित जे गोष्टी असतील माहिती ते समाजासमोर ठेवणार आहेत।